नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2025चा मेन्सचा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. म्हणजे जे इंटरव्ह्यूसाठी कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले आहेत त्यांची नेमलिस्ट पण MPSCनी जी आहे पब्लिश केली आहे. तर आपण बघूया की कट ऑफ कसा आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ जो आहे तो किती लागलेला आहे. तर सुरुवातीला ना हा पॅटर्न जो आहे 2025चा मेन्सचा हा पहिल्यांदा MPSCने इंट्रोड्यूस केला होता UPSC प्रमाणे. तर यावेळेस आपण ह्या पॅटर्नला असं बेसिस म्हणून कुठली एक्झाम MPSCची धरू शकत नाही, कारण की पहिल्यांदाच पॅटर्न इंट्रोड्यूस केल्यामुळे आपण हाच कट ऑफ आहे तो बेसिस धरून पुढच्या एक्झाम्स येणारे जे 26, 27, 28चे MPSC होणार आहे त्याच्यामध्ये आपण हा पॅटर्न जो आहे ह्याचा कट ऑफ जो आहे तो बेसिस धरून जे आहे अनुमान करणार आहोत. पण सुरुवातीला आपण या एक्झामचा MPSC राज्यसेवेचा कट ऑफ किती आहे ते बघूया. MPSC राज्यसेवा मेन्स म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह 2025. डिस्क्रिप्टिव्ह मेन्स जी पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केली होती. तर ह्याचा जो कट ऑफ आहे आता आपण कट ऑफ पाहणार आहोत की कॅटेगरी वाईज पाहणार आहोत आपण कट ऑफ. URचा कट ऑफ आहे. URचा कट ऑफ जनरलसाठी 942. त्याच्यामध्ये फिमेलचा कट ऑफ URमध्ये फिमेलचा कट ऑफ आहे 959. किती? 959. तर तुम्ही पाहू शकता की 942 आणि 959. तर मुलींनी यावेळेस जो आहे कट ऑफ जो आहे जास्त लागलेला आहे मुलींचा. तर हा जवळपास 17 मार्कांनी जास्त कट ऑफ लागलेला आहे मुलींचा. ठीक आहे. आता आपण बघूया OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे? तो OBC जनरलचा लागलेला आहे 863. किती? 863. आणि त्याच्यामध्ये फिमेलचा जो आहे OBC फिमेल आहे 844. किती? 844. तर अशा पद्धतीने आपण इकडं जनरलचा लिहिणार आहोत, इकडं फिमेलचा लिहिणार आहोत. तर आता आपण बघूया की EWS बघूया. EWS कॅटेगरीचा किती लागलेला आहे कट ऑफ. EWS कॅटेगरीचा जनरलचा लागला आहे 737. आणि त्याच्यामध्ये फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे फिमेल EWSचा 713 म्हणजे 713. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत SC कॅटेगरी. मग आपण बघणार आहोत ST कॅटेगरी. SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो आहे 733. ST कॅटेगरीचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 678. आणि SC कॅटेगरी फिमेल SCचा कट ऑफ आहे. फिमेल SCचा कट ऑफ 759. आणि फिमेल STचा कट ऑफ आहे फिमेल STचा 784. तर ही जी PDF आहे नेम लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला शेअर करत आहे. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे तुम्ही पाहू शकता, मिळवू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल माझं कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे. तुम्ही ते तिथे जाऊन पाहू शकता. तर अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून बघू शकता की DTA, NTB, SBC, NTC, NTDचा कट ऑफ, त्याच्यानंतर SEBCचा कट ऑफ, दिव्यांगचा आणि ऑर्फनचा कट ऑफ. तर असं बघायला गेलं ना तर सर्वात जर जास्त कट ऑफ आहे तो 942 आहे. 959 आहे जो मुलींचा आहे URचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मुलींनी यावेळेस कट ऑफमध्ये जास्त मार्क घेतलेले आहेत. SC मुलींनी पण जास्त मार्क घेतलेले आहेत है ना. इथे पण तुम्ही बघू शकता की जवळपास आहे ते 26 मार्कांनी जास्त मार्क घेतलेले आहेत मुलींनी. इथे 17 मार्क जास्त घेतलेले आहेत. तर आणि ST कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता की जवळपास 106 मार्क हे जास्त घेतलेले आहेत मुलींनी. तो कट ऑफ जो आहे 784 लागलेला आहे. तर हा जो MPSC राज्यसेवा मेन्स 2025चा जो पेपर झाला बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक आहे. तर मी तुम्हाला त्या काही पॉईंट्समध्ये सांगत आहे की हा पेपर जेव्हा पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केला होता हा पॅटर्न, ह्याच्यामध्ये आपण काय काय होतं ते पाहूया. की ह्याच्यामध्ये पहिले तर 2025 वॉज द फर्स्ट राज्यसेवा सायकल विथ न्यू डिस्क्रिप्टिव्ह मेन पॅटर्न. तर 2025चा जो होता हा 2025चा तो न्यू
न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं की प्रिलिम जे आहे प्रिलिममध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह पेपर होते. ह्याच्यामध्ये प्रिलिम होती प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. हां, तर प्रिलिम तुम्हाला जे आहे प्रिलिम जी तुम्हाला क्वालिफाय करायची आहे, नंतर मेन्स आहे, नंतर इंटरव्ह्यू आहे. तर मेन्सचे जे टोटल मार्क आहेत मेन्सचे ते 1750 आहेत आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क्स आहेत इंटरव्ह्यूचे ते 275 आहेत, है ना. आणि प्री आहे ती तुम्हाला क्वालिफाईंग आहे ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जो आहे हा पॅटर्न आहे. आपण बघू शकता की प्रिलिमचे 2 ऑब्जेक्टिव्ह पेपर होते, एक GS आणि CSAT. तर CSATमध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं होतं फक्त आणि त्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते आणि GSमध्ये कट ऑफ तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्टनुसार कॅटेगरीनुसार लागणार होता. त्याच्यानंतर मेन्सचा पेपर आहे तो 9 पेपर होते टोटल. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे 2 क्वालिफाईंग पेपर होते 300 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं होतं मराठी आणि इंग्लिश. आणि त्याच्यानंतर एसेचा पेपर होता 250 मार्काला. GS1 होता. तर आपण बघूया की जसं UPSCचा पॅटर्न असतो त्याच पद्धतीने हा MPSCचा पॅटर्न जो होता तो इंट्रोड्यूस केला होता. ह्याच्यामध्ये एसे होते. एसे किती मार्काला होते? 200 मार्क. नंतर GS1, GS2, GS3 आणि GS4 असे जे आहे 4 सब्जेक्ट होते. याच्यामध्ये 4 पेपर होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा होता. तर हे 250, हे 250, हे 250 आणि हे 250 1000 झाले आणि एसेचे 250 म्हणजे 1250 झाले. त्याच्यानंतर ऑप्शनल पेपर ऑप्शनल पेपरचे तुम्हाला 2 पेपर होते, ऑप्शनल 1 आणि ऑप्शन पेपर 2. ह्याचे तुम्हाला 500 मार्क होते. तर टोटल हे 1750 मार्क होतात. त्याच्यामधून तुमची मेरिट लागणार आहे. मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय केलं जाणार आहे आणि मग तुम्हाला 275 मार्काचा जो आहे तो इंटरव्ह्यू होईल. तर टोटल जे आहे तुम्हाला तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती टोटल 2025 मार्क्समधून लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने GS1, GS2, GS3, GS4 ऑप्शनल पेपर, त्याच्यानंतर मेन्सचं मेरिट लिस्ट, इंटरव्ह्यूचे मार्क्स, नंतर फायनल मेरिट लिस्ट. मग आता ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे जे क्वालिफाईंग पेपर आहेत यांचे मार्क्स जे आहेत ते काउंट होणार नाही ह्याच्यामध्ये. तर हा कंप्लीट तुम्ही पेपर बघू शकता. UPSCचा मेन्सचा पेपर आहे आता सध्या 21, 22 आणि 23 ऑगस्टला जे UPSCचे मेन्स पेपर झालेले आहेत. UPSCचे जे मेन्स पेपर झाले त्याचे आपण सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे यूट्यूबच्या लेक्चर्समध्ये. तिथे तुम्हाला कंप्लीट रिव्ह्यू मिळेल की एसेचा पेपर कसा होता, GS1चा, GS2चा, GS3चा, GS4चा आणि अशा पद्धतीने येणारे ऑप्शनल पेपरसुद्धा आपण रिव्ह्यू करणार आहोत. तर तुम्ही ती प्लेलिस्टसुद्धा पाहू शकता. तिथे आपण चांगल्या पद्धतीने जे आहे क्वेश्चन आणि त्याचे जे लिंक आहे करंट अफेअर्सची ती आपण तिथे जे आहे डिस्कस केली आहे. तर तुम्ही ते प्लेलिस्टसुद्धा पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आन्सर रायटिंग आहे ना, आन्सर रायटिंग खूप महत्त्वाची होती. आन्सर रायटिंग जी होती ती खूप महत्त्वाची होती राज्यसेवा 2025साठी. आणि ह्याच्यामध्ये आता MPSCने काय केलं आहे की ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत ते रिमूव्ह करणार आहे 2027च्या पॅटर्नमध्ये. म्हणजे आता 2026चा जो पेपर झाला MPSCचा त्याच्यामध्ये सुद्धा हाच पॅटर्न राहणार आहे. तर त्याचा कट ऑफ प्रेडिक्ट करताना आपण हा कट ऑफ ॲज अ बेसिस धरणार आहोत 2026साठी राज्यसेवा मेन्ससाठी. आणि 2027ला जो आहे ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत ते रिमूव्ह करणार आहे MPSC. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की ही जी आहे मार्किंग सिस्टीम होती आणि हा जो आहे कट ऑफ होता तो हा टोटल जो आहे 1750 मार्क्समधून तुम्हाला जो हा कट ऑफ लागलेला आहे. किती टोटल 1750 मार्क्समधून जे आहे हा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण आता इंटरव्ह्यूसाठी काय करायचं आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपण सांगणार आहोत. इंटरव्ह्यू पण खूप महत्त्वाचा आहे. इंटरव्ह्यूसुद्धा तुम्हाला तुमच्या सिलेक्शनमधून जे आहे खूप महत्त्वाचा जो रोल प्ले करतो. तर इंटरव्ह्यूसाठी जे मार्क आहेत 275 आहे ना, 275 मार्कमध्ये तुमचं जे आहे सिलेक्शन डिसाईड होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स,
प्रॉपर गायडन्स जे आहे अवेलेबल केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इंटरव्ह्यूसाठी आपण जे UPSC मेन्स दिलेले कॅन्डिडेट्स आणि UPSC जे क्वालिफाय केलेले कॅन्डिडेट्स आहेत, रिकमेंड केलेले कॅन्डिडेट्स जे आपल्यासाठी गायडन्स प्रोव्हाइड करणार आहेत MPSC राज्यसेवा मेन्सच्या इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. तर आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण तुम्हाला ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल आणि जर पॉसिबल झालं तर Google Meet थ्रूसुद्धा आपण तुम्हाला जे आहे गायडन्स केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,